नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. सध्या तर रोज एक एक बातमी वाचून डोक्याची शीर तरतरते, कपाळावरची शीर तरतरते आणि आता माझी सटकली असं म्हणावं असं वाटतं. आपल्याला आठवत असेल की पुण्यामध्ये पोर्शे कार अपघात झाला. पोर्शे कारला त्याला 2 वर्ष तो उलटून गेले. मे मध्येच मला वाटतं 2 वर्ष झाली. त्या अपघातामध्ये जो मुलगा होता 18 वर्षाच्या पेक्षा काही दिवस कमी, अगरवाल नावाचा मुलगा, म्हणजे कुटुंबातला एक मुलगा, त्या मुलांनी दारूच्या नशेमध्ये एका तरुणाला आणि एका तरुणीला उडवलं. ते मेले. ते मध्य प्रदेशमधले होते आणि तिथे न थांबता सटकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता त्या प्रकरणाची हकीकत आपण बघूच, पण त्याचे जे वडील आहेत, हे वडील सुद्धा तुरुंगात होते. त्यानंतर ते बाहेर आले, आणखीन काही जण, आणि आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मला वाटतं 22 महिने तुरुंगात होते. बाहेर आल्यानंतर ही जी बातमी आहे की पुण्यातला कल्याणी नगर भागातला तो इन्सिडेंट होता. हे जे अगरवाल कुटुंब, मोठे बिल्डर, मोठे व्यावसायिक, करोड रुपयांची मालमत्ता आणि श्रीमंत असल्यामुळे संपूर्ण सिस्टीम आपण विकत घेऊ शकतो. माणसाच्या जीवाची काहीही किंमत नाही. माणसं मरेना का, पण आमचा मुलगा आणि आम्ही जिवंत असलं जेलमध्ये जाता कामा नये, आमच्या मुलाच्या केसाला धक्का लागता कामा नये आणि आमचं सगळं निवांत चाललं असावं, यासाठी आम्ही किती पैसे मोजू, कोणतंही दडपण आणू आणि सगळी सिस्टीम आम्ही विकत घेऊ शकतो. पैसे टाकून आम्ही प्रत्येकाला विकत घेऊ शकतो, अशी गुर्मी, असा मस्तमालपणा. बाहेर आल्यानंतर हे अगरवाल, आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि त्यांच्या पत्नीची महिन्याभरापूर्वी जामिनावर सुटका झाली. पण तुरुंगातून बाहेर येताच्या बातमीत म्हणले, अगरवाल कुटुंबाने सगळ्या नैतिकतेला केराची टोपली दाखवली आणि एक जंगी पार्टी केली. याचा व्हिडिओ मी सुद्धा पाहिला. मुंबई से आया मेरा दोस्त हे जे गाणं आहे, त्याच्यावर सगळे थिरकत आहेत. मुलं आहेत, आई वडील आहेत आणि बाकीचे मित्रमंडळी, कोण नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, त्या स्त्री पुरुष दोन्ही आहेत. सगळेजण बेभान होऊन नाचतायत. जणू काही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन एखादा देशभक्त बाहेर यावा किंवा एखाद्या आंदोलनामध्ये आज जावा, तुरुंगातून मग बाहेर यावा आणि त्यांनी त्याचं विजय जयघोषात स्वागत व्हावं. ज्याप्रमाणे बिल्किस बानूच्या आरोपींची सुटका झाल्यानंतर हार तुरे घालण्यात आले, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पेढे भरवले, तशाच प्रकारचं हे अत्यंत नीच कृत्य आहे. नीच आणि नादान लोक आहेत हे. मी यांचं काय करावं हे समजत नाही. यांना कोणती शिक्षा दिली म्हणजे यांचं डोकं ठिकाणावरती येईल. ही जी पैशाची मस्ती आहे ना, ती चिरडून टाकली पाहिजे अक्षरशः. कायद्यापुढे सगळे समान असतात असं आपण म्हणतो, नाहीये. कायद्यापुढे कोणीही समान नाहीये. श्रीमंतांना एक न्याय, गरिबांना एक न्याय. मी तुम्हाला एक ताजं उदाहरण सांगतो. एक पत्रकार आहेत, महिला पत्रकार साक्षी जोशी, त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला, जो त्यांनी शूट केलाय. एक गाडीवाला, पॉश गाडी आहे, आणि एका रिक्षावाल्यानी गाडी वळवताना वगैरे काहीतरी त्याच्याच कोणाची चूक माहीत नाही, छोटासा चरा गेला त्याच्या गाडीला, जो श्रीमंत माणूस होता. त्या श्रीमंत माणसाने उतरून त्याच्या कानाखाली वाजवल्या आणि त्याची चावी ताब्यात घेतली. तेव्हा तिथल्या जमलेल्या लोकांनी आणि या महिला पत्रकारांनी त्याला जाब विचारला की कायदा हातात घेण्याचा तुला कोणी अधिकार दिलाय? तू तक्रार कर, पोलीस स्टेशनमध्ये जा. त्याची चावी घेतोस, तू त्याला कानाखाली वाजवतोस एका गरीब माणसाला. आणि चांगली गोष्ट म्हणजे आजही समाजात असे जागरूक पत्रकार आहेत, जागरूक नागरिक आहेत. त्यांनी त्याला जाब विचारला की या गरीब रिक्षावाल्याला का मारताय, आणि मग तो सरळ झाला म्हणजे तो थोडासा बचावात्मक पवित्रात गेला. पण या लोकांना वेगळीच भाषा कळते, अशा श्रीमंत मस्तवाल लोकांना. आणि ती भाषा कोणती,
हे तुम्हाला कळालं असेल. मनसे स्टाईल असते ना, अशीच भाषा या लोकांना कळते. आता तुम्हाला सांगतो, या अग्रवाल हे सगळे नोटांचे हार घातले त्यांनी गळ्यात, आणि हे सगळे मिळून जल्लोष करतात. आणि विशाल अग्रवाल आहे तो, त्याची बायको आहे, आणि हे सगळे नाचतायत, गातायत, मस्ती करतायत. हे पाहून ज्या दोघांचे बळी गेला याच्यात, तो दारू पिऊन गाडी चालवत होता. आपल्या मुलाला ज्यांनी कानफटात मागून सांगायला पाहिजे बापाने की तू काय का दारू पेलीस गाडी चालवतोस, पण हे काही नाही केलं. त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला. आणि आई बापच जर असे असतील तर मुलं कशी असणार. आणि काय झालं त्या केसमध्ये तुम्हाला माहिती असेल तर, आठवत असेल तर, त्या केसमध्ये जेव्हा कल्याणी नगरच्या त्या ठिकाणी जिथे कुठे अपघात झाला, एक तर अपघात झाल्यानंतर सलमान खाननी जसं पळपुटेपणा केला, कातडी बचावचा प्रयत्न केला, ड्रायव्हरला पुढे केलं, सर्व फंडे वापरले त्यांनी सलमान खान. आणि मग बिईंग ह्युमन वगैरे हे करून त्याने आपण कसं मानवतावादी आहोत, आपण कसं सामाजिक काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण सलमान खानला त्यावेळी कोर्टात खेचून त्याच्या हात धुवून मागे लागलेले होते लोक, आणि त्याच्यामध्ये काही पत्रकार होते, काही सामाजिक कार्यकर्ते होते, आणि त्यांनी चांगलं काम केलंय. पण सलमान खानला तशा कडक शिक्षा काही झाली नाही. हे आपण लक्षात घ्या, सिस्टीम कशी असते बघा. या सलमान खानच्या घरावर बिश्नोई गँगच्या लोकांच्या कडून काही गोळीबार झाल्यानंतर लगेच भेटायला मात्र त्याला बडे बडे लोक गेले. मला वाटतं त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, ते लगेच भेटायला गेले. यांची कशा प्रकारची कार्यपद्धती, राजकीय नेते, श्रीमंत व्यक्ती, नट, उद्योगपती यांची साठगाठ असते. भारतामध्ये 10% श्रीमंतांकडे 65% संपत्ती आहे भारतात. ही आर्थिक विषमता निर्माण का झाली, तर ही सगळी सिस्टीम, ही राजकारणी असतील, श्रीमंत उद्योगपती असतील, दलाल असतील, फिक्सर्स असतील, या लोकांनी आपल्या ताब्यात घेतले, आणि त्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, उलट विषमता वाढत चालली. हा जो अग्रवाल, हा जो मुलगा आहे, जो तिकडनं सटकण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याच्या वडिलांनी काय केलं, त्यांनी टिंगरे, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे आमदार, स्थानिक आमदार, त्यांना तो घेऊन आला, पोलिसांवरती दडपण आणलं, आणि त्याच्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने, म्हणजे त्यात अल्कोहोल आहे की नाही हे बघितलं जाऊ नये म्हणून ते डिले करण्याचा प्रयत्न केला. कारण खूप तास झाल्यानंतर मग त्याच्यात काही आढळत नाही, तो प्रयत्न झाला. त्यानंतर रक्ताचे नमुने बदलण्यात आले, आरोपी आणि त्याच्या आईचे नमुने घालण्यात आले. याच्यामध्ये हॉस्पिटल स्टाफ, पोलीस सगळे त्याच्यामध्ये त्या संगनमताने हे सगळं झालं. म्हणजे जास्तीत जास्त जेवढं दडपण आणता येईल पोलिसांवरती, तेवढं दडपण आणण्याचा प्रयत्न झाला. हे मीडियाने जर बाहेर काढलं नसतं तर हे पुढे आलं नसतं. हे तुम्हाला सांगतो किती कशा प्रकारे याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न झाला. नंतर मला आठवते की तो मुलगा आहे, त्याला काहीतरी 300 शब्दांचा एक निबंध लिहायला सांगितला, आणि त्याला लगेच मोकळा करण्याचा प्रयत्न झाला ज्युव्हेनाईल जे हे आहेत त्या बॉडीने, त्याच्यावरती बोंबाबोंब झाली. म्हणजे काय चाललंय बघा. म्हणजे आणि त्याच्या आजोबांनी, हा जो मुलगा आहे त्याच्या आजोबांनी ड्रायव्हरला पळवलं. तो जो ड्रायव्हर होता त्या गाडी चालवत होता मुलगा, आणि मग त्याला स्वतःवरती घ्यायला लावलं ते सगळं आरोप. नंतर ज्युव्हेनाईल ऑब्झर्वेशन काय होम असतं तिथे ठेवणार त्याला मुलाला, मग सोडलं, आणि न्यायालयाने काय सांगितलं की त्याच्या आत्याकडे त्याला ठेवा, तिथे सांभाळ करायला सांगा. अतिशय गंभीर गुन्हा आहे. 17 वर्षाचा भले असेल, आजच्या मुलांना 17 वर्ष काय 12 वर्षाच्या नंतरच्या मुलांना भरपूर अक्कल आली असते. ते मोबाईलवरती काय काय पाहतात. मी बघतो ना, या मुंबई पुण्यात 13-14 वर्षाची मुलं ही मोटरसायकल चालवतात, कार चालवतात, आणि बाप अत्यंत अभिमानाने, आई बाप अभिमानाने पाहतात. ते त्यांना काही वाटत नाही त्याच्याबद्दल.
खुलेआम चालू आहे, कोणीही ट्रॅफिक पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही. 3-3 जण बसतात, वाटेल त्या स्पीडने गाडी चालवतात, पण काहीही होत नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर म्हणजे याच्यामध्ये अमर गायकवाड, आदित्य गायकवाड, अविनाश सूद, अविनाश मित्तल अशी बरीच माणसं होती, आरोपी होते या सगळ्या पोशेच्या प्रकरणामध्ये. त्यांना 2 फेब्रुवारीला म्हणजे त्यांना काय जामीन मिळाला. आणि यात म्हणजे इस्पितळाचे लोक होते, पोलिसांवरती दडपण आणलं गेलं हे उघड आहे. मला आठवते की शरद पवार आणि सुप्रियाताईंनी सुद्धा आवाज उठवला. आणि एवढंच नव्हे तर राहुल गांधींनी त्याच्यावरती एक चांगली पोस्ट केली होती की याच्यामध्ये एकाला एक न्याय, म्हणजे श्रीमंतांना एक न्याय आणि गरिबांना एक न्याय. राहुल गांधींनी ही पोस्ट केली होती आणि ह्या पोस्टचा खूप प्रभाव पडला होता. सगळीकडे त्याची चर्चा झाली होती की बघा, गरीब व्यक्तीला वाचवायला कोणी पुढे येत नाही, त्याला वकील मिळत नाही, त्याला खोट्या गुन्ह्याखाली आत टाकलं जातं. अनेकदा कच्च्या कायद्यामध्ये महिनोन महिने सडत असतात अक्षरशः. याचे अनेक रिपोर्ट्स आले. गरिबांना वाली नाही कोणी. पोलीसही जो पैसे हातात ठेवेल त्याचं काम करतात. आणि आपल्याला न्याय व्यवस्था कशा प्रकारची आपल्याकडे काम करते, खालच्या स्तरावरची जी न्याय व्यवस्था असते त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्टच्या जजेसनी सुद्धा चिंता व्यक्त केली, काय कशा पद्धतीने काम चालतं. आत्ता मला आठवते की आत्ता फेब्रुवारीतच दिल्लीमध्ये एका लहान मुलांनी अशाच प्रकारे उडवलं होतं. साहिल धनेश्रा असं नाव होतं. मोटरसायकलवाल्याने उडवलं. स्कॉर्पिओ गाडी होती, 17 वर्षाचा मुलगा होता, ड्रायव्हिंग लायसन्स नव्हता आणि त्याला जामीन परीक्षेसाठी देण्यात आला लगेच, कारण तो बड्या बापाचा मुलगा होता. किरण बेदींनी सुद्धा, या निवृत्त ज्येष्ठ पोलीस सनदी अधिकारी किरण बेदी, त्यांनी सांगितलं की हा जो काही जुवेनाईल ऍक्ट आहे, म्हणजे समजा लहान वय आहे 18 वर्षाच्या आत, तर त्याबाबत आता विचार करायला लागेल. निर्भयाच्या प्रकरणाचा विचार करण्यात आला की त्यातला एक आरोपी 18 वर्षाच्या पेक्षा कमी होता आणि यांनी वाटेल ते करावं आणि त्यांना सोडून द्यायचं किंवा त्यांना छोटी मोठी शिक्षा करायची, सुधारणेसाठी वाव द्यायचा. हा काय प्रकार आहे? इथे ज्यांचा जीव गेला, आता हे या पोशे प्रकरणामध्ये त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या जवळच्या नातलगांना, त्यांच्या मित्रांना काय वाटलं असेल? आणि हे वर नाचतायत, गातायत, जिंकतायत, लाजा वाटत नाही ना? आणि हे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. म्हणजे खरोखरी शरम, म्हणजे माणूस म्हणून जगण्याच्या लायकीची नाही, ही जनावर आहे ते माणसं असली. केवळ पैशाचा माज आहे यांना, आणि हे पैसे कुठल्या मार्गाने मिळवले असतील याचाही आपण विचार करू शकतो. आता तुम्हाला सांगतो की एक नंदा नावाचे जे आपले नौदल प्रमुख होते निवृत्त, त्यांच्या मुलाचा असाच अपघात झाला होता. म्हणजे त्यांनी अनेकांना चिरडलेलं होतं. त्यावेळी देखील असा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. संजीव नंदा, मला वाटतं त्याचं नाव होतं त्यावेळी. ते प्रकरण खूप गाजलेलं होतं. हिट अँड रनची असे अनेक केसेस आहेत की जे मला आठवते की दिल्लीमधल्या लोही रोडवर मद्यधुंद अवस्थेत एक BMW कार निघाली आणि तिने पोलिसांना 6 जणांना चिरडलं आणि त्याच्यानंतर त्याला चिरडल्यानंतर त्या संजय नंदांच्या नातवाने, बाबा थांबवून चुकून झाले असेल तर मदत करावी, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, काही नाही, तू सटक राहतो. नंतर 5 वर्ष त्याला शिक्षा झाली आणि ती शिक्षा कमी करण्यात आली, 2 वर्षावरती आणण्यात आली. नंतर त्यामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे वकील RK आनंद होते, त्यांनी एका महत्वाच्या साक्षीदाराला लाच दिल्याचा आरोप झाला आणि त्यांना या प्रकरणात न्यायालयाच्या अवमान प्रकरणी शिक्षा झाली. म्हणजे बघा, वकिलांना अगदी जजेसच्या वरती सुद्धा प्रभाव पाडण्याचा कसा प्रभाव पाडला जातो हे आपल्याला माहिती आहे. अशा अनेक केसेस, जान्हवी गडकरची केस 11 वर्षापूर्वीची, प्रसिद्ध वकील आणि अल्कोहोल घेऊन कार चालून धडकले, 2 लोकांचा मृत्यू झाला. अशा अनेक केसेस आपल्याला आठवतात. आपल्याला वरळीची केस आठवते की एका मोटरसायकल कोळीण महिला होती
आणि तिचा नवरा होता त्यानं कसं फरफटत नेलं आणि कुठपर्यंत गेला तो. मी किती माजोरडा आणि किती बेशरम माणूस होता. ते खूप बोंबाबोंब झाल्यानंतर त्याच्यावरती काही कारवाई झाली. पण हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये हे कशामुळे यांना एवढा कॉन्फिडन्स येतो, कशामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक केस आहे, नोव्हेंबर 2006ची ॲलिस क्लब परिवाराती गाजली होती. त्यात 7 मजूर मेले होते आणि 6 महिने शिक्षा फक्त झाली होती. पण हायकोर्टाने लक्ष घातलं, मग 2 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे बघा, शिक्षा जे मेले त्यांची कोणाला चिंता नसते. वकील काय फी मिळाली की तो केस लढवतो. साक्षीदारांवरती इन्फ्लुअन्स आणला जातो, त्यासाठी पैसे तारले जातात. गरीब माणसाला मोठा वकील परवडत नाही. त्याला सतत कोर्टात फेऱ्या घालणं सुद्धा त्याच्या शक्य नसतं. एखाद्या मजुराचा मृत्यू झाला तर त्याच्या आपतेष्टांना वकील ते मोलमजुरी करणारे असतात, त्यांना सतत कोर्टात खेपा मारता येत नाही. आय विटनेसवरती दडपण आणलं जातं. इस्पितळं असतील, पोलीस स्टेशन असतील, सगळीकडे पैसे चालून कामं होतात. मग राज्य सरकारमध्ये जी जी यंत्रणा असेल ती सुद्धा पैशाच्या प्रभावाखाली येते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणाला काहीच पडलेलं नाहीये. आम्हाला फक्त पैसे पाहिजेत. माणूस चिवडून मेला, तो तडफडत असेल तरी काहीही आम्हाला पडलेलं नाही. आम्ही जाणार, पुढे भरधाव जाणार, त्याच्यानंतर मग काय अगदीच अंगावरती आलं तर आम्ही ड्रायव्हरच्या गळ्यात टाकणार हे सगळं, की ड्रायव्हरनेच केले म्हणून. मला माहितीच नव्हतं, मी नव्हतोच तिथे. हे सगळं तुम्हाला सिद्ध करता येऊ शकतं कोर्टामध्ये. अशा अनेक प्रकरणात झालेले आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्याकडे पैसे पाहिजेत. तुम्ही श्रीमंत माणसाचे मुलं असलात किंवा श्रीमंत व्यक्ती असलात तर तुमचं काही कोणी वागडं करू शकत नाही. अशा अनेक प्रकरणात दिसतं. ये अंधा कानून है, ये अंधा कानून है, हे आपण म्हणतो जेव्हा. एक गाणं प्रसिद्ध आहे, चित्रपट प्रसिद्ध आहे अमिताभ बच्चनचा. आणि असं खरं अनेक प्रकरणात झाल्याचं दिसतंय आपल्याला. ज्याप्रमाणे संपूर्ण भारतात सध्या काही मोजक्या उद्योगपतींचंच पूर्णपणे चालतं. किंवा दुसरं उदाहरण सांगतो की संजय गायकवाड आमदार आहेत, ते वाटेल ते धमक्या देतात, शिवीगाळ करतात, पण त्यांच्यावर गुन्हा तात्काळ नोंदला जात नाही. आणि दुसरीकडे विकास लवांद्यांना मात्र ताबडतोब आत टाकलं जातं. अशी किती प्रकरणं सांगायची. खुद्द अजितदादा यांचा अपघाती मृत्यू झाला, पण विमान कंपनीचा जो मालक होता आणि ती विमान कंपनी त्यांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न झाला. कारण या मालकाशी कोणाचे लागेबांधे होते सरकारमधले आजी मंत्री आणि माजी मंत्री, याचा आपण विचार करा. म्हणजे तुमचा प्रभाव, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही प्रभाव टाकू शकता आणि तुम्ही काय वाटेल ते आरोप करा. दारू ढोसा गाडी वाटेल तशीच कोणत्याही स्पीडमध्ये चालवा, काहीही होत नाही. तुम्ही निवांतपणे सुटू शकता, तुमची मुलं सुटू शकतात आणि मग बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम को म्हणून नाचू शकता. शर्मेची गोष्ट आहे, या भारतामध्ये अशा प्रकारचे घटना वारंवार होत आहेत आणि कोणालाही काहीही पडलेलं नाही, कोणाला संतापही येत नाही याचा. एवढंच सांगतो तुम्हाला. याच्याबद्दल जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. नमस्कार, धन्यवाद.